सो दिवस 45 मित्रांनो, या ठिकाणी आता टोपी गळ आणि प्लॉट दोडा अवस्थेमध्ये आहे आपला. 4 दिवस मी पण या ठिकाणी नव्हतो. 4 दिवसानंतर आज आलेलो आहे आणि आज प्लॉटमध्ये सिच्युएशन दिसते समजा की हे फुल ऑन आता दोडा अवस्थेमध्ये आहे, गळीकडे आहे आणि फ्लावरिंगच्या स्टार्टिंगला आहे समजा. तर या प्लॉटमध्ये गळीला न जाता पोषण देऊन आम्ही व्यवस्थितरित्या याला सेट करून घेऊ आणि सेटिंगच्या नंतर बंच थिनिंग आणि बंच सिलेक्शन करून क्रॉप लोड मॅनेजमेंटचं काम करू मित्रांनो. सो कॅनोपीचं ओव्हरऑल एवढं काम अशा प्रकारे आमचं या ठिकाणी केलेलं आहे. पूर्ण लाईन्सला तर नाही, पण काही लाईन्स शिल्लक आहेत आणि या अवस्थेमध्ये आम्ही कसलंही काम प्लॉटमध्ये करत नाही. टच मी नॉट अवस्थेमध्ये यावेळेस प्लॉट असतो, त्याच्यामुळं नॅचरली आम्ही याला जसं याचे स्टेजेस पास होतात तसं जो देतो आणि न्यूट्रिशन आणि फर्टिगेशन मॅनेजमेंटचे आमचे जे काही आता रिकमेंडेशन आलेले आहेत त्याच्यानुसार आम्ही त्याच्यावर काम करू. त्यावरही विस्तृत व्हिडिओ बनवतो. एक क्विक अपडेट म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे की 4-5 दिवसापासून काही नव्हतं अपडेट. सो आता ही सिच्युएशन आहे समजा. बघा अशी जे दोडाई आहे, काही ठिकाणी बंच स्ट्रेचिंग कमी आहे, काही ठिकाणी जास्त आहे, फुल दोडा आहे आणि काही ठिकाणी थोडेसे फ्लावर आपल्याला ओपन झालेले पण दिसतात. सो ही एक 10-15% फ्लॉवरिंगची अवस्था आहे असं मला वाटतं आहे. आणखी पूर्ण बाग मी फिरलेलो नाही, पण जवळपास हे बांधलेली ठिकाणी ही सिच्युएशन दिसते. म्हणजे हे दोडा अवस्थेमध्ये आहे फुल ऑन आणि आता हे फ्लॉवरिंगला जात आहे प्लॉट. सो ह्याला काल पाणी गेलेलं आहे आमचं आणि बाकी न्यूट्रिएंट ॲप्लिकेशन याच्यामध्ये चालू आहेत. कॅल्शियम थायोसल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट आणि आता याच्यामध्ये फॉस्फरसचे काही ॲप्लिकेशन आम्ही करणार आहोत. झिंक आणि फेरसचे ॲप्लिकेशन पण आमचे चालू आहेत आणि PTOलमध्ये आमचं याच्यामध्ये मॅंगनीज लो आलेलं आहे. सो आमचं मॅंगनीजचे ॲप्लिकेशन होतील, फेरसचे ॲप्लिकेशन होतील. सो ते सर्व ॲप्लिकेशन आणि कॅल्शियम थायोसल्फेट जे की भूसुधारक म्हणून काम करतं. चुनखडीची जमीन आहे माझी, तर त्यामुळं मी त्याचे ॲप्लिकेशन चालूच ठेवेन त्याच्यामध्ये. सो ही सिच्युएशन आहे सध्या. बऱ्यापैकी गळ होईल आणि बऱ्यापैकी सेटिंग होईल, व्यवस्थित फ्लॉवरिंग पास होईल असं वाटतं. पाहूयात काय सिच्युएशन होते.